एका गावामध्ये अर्जुन आणि नवीन नावाचे दोन भाऊ राहत असायचे. अर्जुनची आर्थिक स्थिती त्याचा भाऊ नवीन याच्या मुकाबल्याने खूप कमी होती. एक दिन गावाच्या मुखियासोबत नवीन त्याच्या भावासोबत दुकानी आला. अरे कसा आहेस माझा भाऊ अर्जुन? बस देवाची कृपा आहे भाऊ. अरे तू फक्त माझ्यापेक्षा 6 महिने छोटा आहे अर्जुन. आपण दोघांनी भांड्याचं दुकान एकत्र चालू केलं होतं. पण बघ ना, आज मी कुठं आहे आणि तू कुठे आहेस. अरे सगळी ईश्वराची माया आहे भैया. हे खरं आहे की माझी आर्थिक स्थिती खूप कमजोर आहे. कधी कधी तर माझ्या बायको आणि मुलांना एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. पण माहितीये, विश्वास ठेवा पण भैया, याच्याशिवाय सुद्धा आमचा परिवार खूप सुखी आहे. आम्हाला ईश्वराकडून काहीच अपेक्षा नाहीये. मी तुझा मोठा भाऊ आहे अर्जुन. मला तुझी ही गरिबी बघवली नाही जात. जेव्हा माझ्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षा प्राप्त करताना बघतो आणि तुझ्या मुलांना तुझ्यासोबत दुकानामध्ये काम करताना बघतो तर माझ्या मनाला खूप दुःख होतं. शेवटी मी तुझ्या पिता समान आहे. तुम्ही एकदम बरोबर बोललेत भैया. मोठा भाऊ एकदम पितासारखाच असतो. तुम्ही माझ्याबद्दल एवढा विचार केला, माझ्यासाठी हेच खूप मोठं आहे. अरे तुला मी किती वेळेस सांगितलं आहे की तू आपल्या त्या तुटक्या पुटक्या घराला सोडून माझ्या घरी राहायला का नाही येत आहेस. ना तर तुझ्या त्या तुटलेल्या फुटलेल्या घरात पंखा आहे, न कूलर आहे, आणि त्यात सुद्धा अंगावरती ओढण्यासाठी एक चादर पण नाहीये. नाही नाही भाऊ, मी तुमच्यावरती वजन नाही बनवू शकत. मी तुम्हाला म्हणलो ना, माझा परिवार एकदम खुश आहे आणि मला देवाकडून पण काही अपेक्षा नाहीये. अरे हे बघ अर्जुन, मी तुझा मोठा भाऊ आहे. तुझ्या भल्याचीच गोष्ट करेल ना. तुझं ते तुटकं फुटकं घर ज्या जमिनीवर आहे ते जमीन एका हायवेला स्थित लागून आहे. आजकाल हायवेला लागून असलेल्या जमिनीचे दाम खूप वर गेलेले आहेत. माझी थोडी ओळख पण आहे. तू जर म्हणत असशील तर मी खरीददारांसोबत बोलतो. तुला आपल्या त्या घराची चांगली किंमत पण भेटून जाईल आणि तू कुठे बाहेर जाऊन एक चांगला व्यवसाय पण चालू करू शकतो आणि दुसरं घर पण विकत घेऊ शकतो. नवीनचं बोलणं ऐकून अर्जुन जास्त विचार करू लागला. पण नवीनच्या शेजारी उभा असलेला गावाचा मुखिया हसत हसत बोलला, अरे नवीन एकदम बरोबर बोलत आहे अर्जुन. आजच्या काळामध्ये एवढा कोणता भाऊ असेल मोठा जो आपल्या लहान भावाची एवढी काळजी करतो. नवीन मनाचा एकदम स्वच्छ आहे आणि तुझी खूप चिंता करतो. हे बघ, मला माहिती आहे की हा निर्णय तुझ्यासाठी कठीण आहे. तू काही दिवस अजून विचार कर आणि सांग आम्हाला. सरपंचजी एकदम बरोबर बोलत आहे अर्जुन, आणि तोपर्यंत तू माझ्या घरामध्ये आरामशीर राहू शकतो. तसं पण आपण दोघं भाऊ आहेत. लग्नाच्या आधी तर आपण दोघं एकाच घरामध्ये राहत होतो ना. मला विचार करायला थोडा वेळ पाहिजे भाऊ. काही गोष्ट नाही, ठीक आहे, पण जास्त वेळ नको घेऊ, नाहीतर जमिनीचा खरीदार दुसरी जमीन खरेदी करेल. एवढं बोलून नवीन मुखिया सोबत तिथून निघून गेला. खरं तर नवीन एक लालची माणूस होता. त्याची नजर अर्जुनच्या जमिनीवरती पहिल्यापासून होती आणि अर्जुन एक एकदम साधा माणूस होता जो त्याच्या भावाचा खूप सन्मान करायचा. नवीनने बटवाराच्या वेळेसही संपत्तीमध्ये जास्त गफलत केली होती. त्याच्या बेईमानीला फक्त अर्जुन आणि नवीनचे वडील माहीत असायचे. पण अर्जुनला सांगायच्या आधीच ते ह्या जगातून निघून गेले. आता नवीनची नजर अर्जुनच्या त्या मकानवरती होती जी हायवेच्या जवळ एका झोपडीच्या रूपामध्ये आहे. रस्त्यामध्ये मुख्य नवीनला म्हणाला, तुला काय वाटतं नवीन, की अर्जुन तुझ्या गोष्टीला मान्य करेल? मी माझ्या लहान भावाला एकदम चांगल्या प्रकारे जाणतो सरपंचजी. तू एक नंबरचा मूर्ख व्यक्ती आहे. आपल्या मूर्खतेमुळेच तू कुठे आजपर्यंत पैसे नाही कमवू शकला. त्या वेड्याला तर हे पण नाही माहिती की त्याच्या हिश्श्याची संपत्ती किती चालाखीने हडपून घेतली. याबद्दल तर तुमच्या फक्त वडिलांनाच माहिती होतं. बिलकुल बरोबर बोलले सरपंचजी. बाबा नवीनला याच गोष्टीबद्दल सांगायला गेले होते की ते रस्त्यातच त्यांची तब्येत खराब झाली आणि ते एकदम अचानक चालले गेले. काय अर्जुनचं मग काय जमीन हडप केल्यानंतर काय त्याचं दुकान पण हडप करणार आहेस? कमीत कमी दुकान तर त्या बिचाऱ्याकडे राहू दे. जर दुकान पण तू त्याच्याकडनं हिसकावून घेतलं तर अर्जुनचा पूर्ण परिवार रस्त्यावर भीक मागत फिरेल. मी एक व्यापारी आहे सरपंचजी. नेहमीच फक्त फायद्याचाच सौदा करतो. सध्या तर माझा फायदा त्याची जमीन विकण्यावर आहे. तसे तर त्या जमिनीचे लाखो रुपये मिळणार आहेत. तर मग त्यामधून तू त्याला किती रुपये देणार आहेस? पागल झाले का तुम्ही सरपंचजी?
फुटलेली कवडी पण नाही देणार. काही दिवस माझ्या घरामध्ये ठेवून धक्के देऊन बाहेर हाकलून देईल. आणि मला हे माहिती पण आहे की तो माझं काहीच नाही वाकडं करू शकत. इकडे नवीन त्याच्या घरी त्याची बायको राधा सोबत ह्याबद्दल बोलू लागला होता. जर हे घर विकलं गेलं तर आपण राहणार कुठं? अरे तू चिंता का करत आहे राधा? भैयाने तर सांगितलंय की तोपर्यंत तो आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवेल. विचार कर राधा, आपण त्या पैशामधून नवा व्यवसाय तयार करू शकतो. माहित नाही का, मला काहीच चांगलं वाटत नाहीये. पण तुला तर माहिती आहे, माझ्या दुकानामध्ये भांडे खरीदणारे लोक माझ्या हाताने बनवलेले भांडे विकतच नाही घेत. आपली मुलगी चमकी 12 वर्षाची झाली आहे. उद्या तर आपल्याला चमकीचं लग्न पण करावं लागेल. तेव्हा काय होईल? कधी विचार केला याबद्दल? अर्जुनचं बोलणं ऐकून राधा शांत झाली. दुसऱ्या दिवशी अर्जुन नवीनच्या घरी जाऊन म्हणाला, मला तुमचा निर्णय मंजूर आहे भैया. मी माझं घर विकायला तयार आहे. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती अर्जुन. तू एक काम कर, तू आजच आपल्या परिवाराला इथे घेऊन ये. मी आज संध्याकाळीच त्या बिल्डर सोबत बोलून घेतो. उद्यापर्यंत पैसे तुझ्या हातात येतील. अर्जुन त्याच्या परिवाराला नवीनच्या घरी घेऊन येतो. त्याच्या परिवाराला बघून नवीनची बायको कामिनी रागाने एकदम नवीनला म्हणाली, तुम्ही पण ना कोणत्या कोणत्या भिकारीला इथं घेऊन येता? यांचे कपडे तर बघा किती घाण आहेत. असं वाटतंय की किती वर्षांपासून ह्यांनी आंघोळी केली नाहीये. अरे जरा हळू बोल कामिनी. जर चुकून सुद्धा अर्जुनच्या कानामध्ये तुझं बोलणं ऐकायला गेलं तर माझ्या केलेल्या गोष्टीवर पाणी फिरून जाईल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ह्या तिघांना जास्त दिवस सहन नाही करून घेणार. अरे थोडा दम धर. 2-3 दिवसानंतर मी या सगळ्यांना धक्के देऊन स्वतः घराच्या बाहेर काढून टाकेल. नवीनने मोठ्या चालाखीने एका साध्या स्टॅम्प पेपरवरती अर्जुनचा अंगुठा घेतला. अर्जुन त्याच्या भावावरती खूप विश्वास करायचा. संध्याकाळी अर्जुनने ती जमीन लाखो रुपयात त्या बिल्डरला विकली. 2 दिवसानंतर जेव्हा अर्जुन नवीनला म्हणाला, भैया आम्हाला इथे राहून 2-3 दिवस झालेत आणि खरं तर हे आहे की मला आणि माझ्या पत्नीला इथे राहायला बरोबर नाही वाटत आहे. तुम्ही मला पैसे देऊन टाका, आम्ही इथून चालले जातो. अर्जुनचं बोलणं ऐकून नवीन एकदम रागाने त्याला म्हणाला, कसले पैसे? कुठले पैसे? भैया ते माझं घर जे तुम्ही विकलं त्याचे पैसे. अरे मी तुला सांगायचं विसरलो अर्जुन. गोष्ट तर खरं अशी आहे की तो बिल्डर धोकेबाज निघाला. त्यानं हायवेच्या जवळच्या सगळ्या जमिनी धोक्याने आपल्या नावावर केल्या आणि त्या सगळ्या जमिनींना मुंबईच्या कुठल्या तरी सेठला विकून टाकल्या आणि तो देश सोडून फरार झाला. नवीनचं बोलणं ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन हलली. त्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. भैया मी कुठं जाणार? अरे आता मला काय माहिती तू कुठे जाणार आहे आणि काय करणार आहेस? आता तुझं एवढं नशीबच फुटलेलं आहे तर त्यामध्ये माझा काय दोष आहे? आणि ऐक, आज संध्याकाळीच तू तुझ्या पत्नीला आणि तुझ्या मुलीला इथून निघून जा, ठीक आहे? माझी पत्नी तुमच्या सोबतच असं बरोबर नाही वाटत आहे राहायला. पण भैया मी कुठे जाणार? माझ्याकडे तर काही दुसरं घर पण नाहीये. ते सगळं मला नाही माहिती बघ, ते सगळं मला नाही माहिती. तू माझा लहान भाऊ आहेस, त्यामुळेच मी फक्त तोंडाने सांगू शकतो. जर तू संध्याकाळपर्यंत नाही गेलास तर माझी पत्नी खूप रागीट आहे. नाही ती तुझ्या पत्नीला आणि तुला इथून रागामध्ये धक्के देऊन ना हाकलून टाके. बघ, समजदाराला इशाराच काफी असतो. अर्जुन रडत रडत त्याची बायको आणि मुलीला तिथून घेऊन त्याच्या दुकानामध्ये जाऊन बसला. अर्जुन रडतच राहिला होता. तुझ्या भावाने आपल्यासोबत धोका केला आहे. मी माझ्या भावावर किती विश्वास केला. काळजी नका करू, नक्कीच ह्याच्यामध्ये आपल्यासाठी देवाकडून काहीतरी मदत होईल. तुम्ही काम का नाही करत? तुमची विक्री इथे नाही होत. तुम्ही बनवलेले बर्तन खूपच चांगले असतात. तुम्ही हेच बर्तन शहरामध्ये जाऊन का नाही विकत? हिम्मत हारून काय होईल? दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे त्याचे काही भांडे घेऊन दुसऱ्या गावामध्ये जाऊन विकू लागला. अर्जुन हे बघून एकदम आश्चर्यचकित झाला की एकाच दिवसात त्याची सगळी भांडी विकली गेली. राधा, तू एकदम बरोबरच बोलत होतीस. माझ्या हाताने बनलेले भांडे आपल्या गावामध्ये नव्हते विकले जात, पण दुसऱ्या गावामध्ये तर सगळे भांडे विकले गेले. आता मी खूप जास्त मेहनत करेल.
अर्जुन नवीन भांडी बनवण्यासाठी जीव एकत्र केला. एक दिवस अर्जुन त्याची भांडी विकून त्याच्या गावी परत येत होता. गरमी खूप जास्त होती. गरमीमुळे अर्जुन एका झाडाखाली बसला. तेव्हा तिथे एक म्हातारा व्यक्ती मोठी पोटली घेऊन अर्जुनच्या जवळ गेला आणि म्हणाला, काय मी इथे बसू शकतो काही वेळासाठी? का नाही बाबा, हे जंगल तर सगळ्यांचं आहे आणि या झाडावर माझं नाव थोडी लिहिलंय. मला खूप जास्त तहान लागलेली आहे. म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून अर्जुनने त्याची एक बॉटल त्या म्हाताऱ्याला दिली. म्हाताऱ्याने एका श्वासात सगळंच्या सगळं पाणी पिलं. तुम्ही तर खूप चांगले व्यक्ती आहात. तसं काम काय करतात? ते भांडे बनवून गावामध्ये विकतो. अर्जुनचं बोलणं ऐकून म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये चमक आली. त्यांनी त्याची पोटली उघडली. अर्जुनने पाहिलं, त्या पोटलीमध्ये खूप सगळी भांडी आणि एक मोठी कढई ठेवलेली आहे. तू मला पाणी पाजलंस, तू या कढईला घेऊन जा. मी तुला ही कढई भेट स्वरूप देऊ इच्छितो, कारण की ही साधीसुधी कढई नाहीये. बरं, मला क्षमा करा बाबा, मी तुमची भेट स्वीकार नाही करू शकत. मी एक मेहनती व्यक्ती आहे आणि मी माझ्या मेहनतीवर विश्वास करतो. जीवनामध्ये तुला कधी पण आवश्यकता पडली तर इथे येऊन जा, आणि तसं पण तुला खूप लवकरच आवश्यकता पडणार आहे. एवढं बोलून तो व्यक्ती तिथून निघून गेला. अरे, मला तर वाटत होतं मी माझ्या लहान भावाला बर्बाद केलं, पण हा तर परत एकदम कमाई करायला लागला. अरे, पण शेवटी तुला तुझ्या लहान भावापासून काय त्रास आहे? बाबा लहानपणापासून माझ्यापेक्षा जास्त प्रेम करत होते त्याच्यावर. मी लहानपणीच विचार केला होता की मी माझ्या लहान भावाला बर्बाद करून टाकणार आहे, पण आता तू काही नाही करू शकत. त्याच्याजवळ जमीन होती, तू हिसकावून घेतलीस. आता तर तो तुझ्यावर विश्वास कधीच नाही करणार. काही गोष्ट नाही, मी एका साध्या स्टॅम्प पेपरवर त्याचे अंगठ्याचे निशाण घेतले होते. उद्या मी त्याच्या दुकानावरती आणि त्याच्या सगळ्या भांड्यांवरती परत कब्जा करून घेईल. मग बघतो तो काय करतो ते. दुसऱ्या दिवशी नवीनने जाऊन अर्जुनला धक्के देऊन त्याच्या दुकानातून बाहेर काढलं आणि त्याची सगळी भांडी हिसकावून घेतली. अर्जुन रडत रडत त्याच्या परिवाराला घेऊन एकदम रस्त्यावरती आला होता. तो त्याच्या परिवाराला घेऊन रडत रडत एका जंगलामध्ये गेला, ज्या जंगलामध्ये एक दिवस आधी त्याला तो म्हातारा माणूस मिळाला होता आणि तो त्या झाडा शेजारी बसून रडू लागला. तेव्हा तो म्हातारा व्यक्ती अर्जुन जवळ येऊन म्हणाला, मी तुला बोललो होतो ना की तुला खूपच लवकर माझी आवश्यकता पडेल. अर्जुन रडत रडत सगळ्या गोष्टी त्या म्हाताऱ्याला सांगू लागला. मला सगळं माहिती आहे. मी तुला जे भांड देणार होतो, जर इच्छा असती तर कालच जबरदस्ती करून दिलं असतं, पण तुझ्या मोठ्या भावाने याला पण हिसकावलं असतं. एवढं बोलून त्यांनी तीच कढई अर्जुनच्या समोर काढून ठेवली. या कढाईला बघत आहेस? या कढईला तू जमिनीमध्ये गाडून टाक. याच्यामधून भांड्यांचं एक खूप मोठं झाड उगवून जाईल. पण बाबा, असं कसं होऊ शकतं? खरं तर ही पूर्ण जमीन रहस्यांनी भरलेली आहे. ज्या प्रकारे तू हे जंगल बघत आहे, त्याच प्रकारे ह्या धरतीवरती भांड्यांचे, झाडांचे जंगल सुद्धा आहेत. मी त्याच जंगलामधला राहणारा आहे. त्या दिवशी मी एकदम थकून आपल्या जंगलामध्ये जात होतो आणि तू मला पाणी पाजलं, आणि त्याचमुळे तुझी मदत करणं माझं कर्तव्य आहे. एवढं बोलून तो म्हातारा तिथून निघून गेला. अर्जुनने त्या म्हाताऱ्याच्या सांगितल्याप्रमाणे त्या भांड्याला जमिनीमध्ये गाडलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन झोपेतून उठला की त्याच्या समोर एक मोठं भांड्यांचं झाड उभं होतं आणि त्या कढईचा आकार खूप मोठा झाला होता. अर्जुनच्या समोर त्या कढईच्या आतमध्ये एक सुंदर 3 मजली घर बनलं होतं. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट होती आणि तिथे गार्डनही होतं. त्या गार्डन मध्ये वेगवेगळे भांड्यांचे झाड लागले होते. बघितलं राधा, असं वाटतंय तो म्हातारा माणूस मायावी होता. देवानी आपल्यावरती कृपा केली आहे. त्यांनी आपल्याला राहण्यासाठी घरही दिलं. अर्जुन आपल्या परिवारासोबत त्या कढईमध्ये असलेल्या घरामध्ये राहू लागला. अर्जुन रोज भांडी तोडून बाजारामध्ये विकायला जायचा.
बघता बघता अर्जुन श्रीमंत झाला. ही गोष्ट जेव्हा त्याचा भाऊ नवीनला समजली तो एकदम जळकुंडा झाला. आता खूप झालं. आता मी माझ्या छोट्या भावाला जिवंतच नाही सोडणार. अरे तुझं डोकं तर ठीक आहे. तू एवढा खाली पडशील हा मी विचार नव्हता केला. यामध्ये मी तुझी काही मदत नाही करणार. मला तुझ्या साथीची गरज पण नाहीये सरपंच. मी आजच जाऊन माझ्या भावाला मारून टाकेल. नवीन रागात जाऊन त्या जंगलाकडे निघाला. जंगलामध्ये त्या कढईमध्ये बनलेलं मकान आणि भांड्यांच्या झाडाला बघून त्याची डोळे उघडे ते उघडेच राहिले. नवीन रागाने त्या घरामध्ये गेला की तेवढ्यात एक मोठं भांड त्याच्या डोक्यावर पडलं आणि नवीनचा मृत्यू झाला. नवीनचं मृत शरीर पाहून अर्जुनच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागलं. वाईट केल्याने नेहमी वाईटच होतं. तू आत्ताही वाईट मनानेच माझ्याकडे आला होता आणि देवाने तुला याची शिक्षा दिली. अर्जुन आज पण त्या जादुई कढईच्या मकानामध्येच राहतोय.